तर मी आत्ता BBC मराठीमध्ये प्रोड्युसर म्हणून काम करतो आणि जर्नलिस्ट म्हणून काम करतो मागच्या 2 वर्षांपासून. आपण इथे अभिजित सरांना ऐकायला जमलेलो आहोत. ते माझे संपादक आहेत आणि मी एका स्टोरीच्या निमित्तानंच उद्या आंबेडकर जयंती आहे, तर त्या निमित्ताने मी एक स्टोरी करतो. त्याच्यासाठी योगायोगाने मी औरंगाबादला आलो होतो आणि मग इथे आलो. आता तुमच्या सगळ्यांसमोर बोलायचं. खरं तर पहिल्यांदाच मी इथे बसलो होतो, नाहीतर आम्ही नेहमी अभिनय जिथं बसलाय तिथं बसायचो किंवा सगळ्या अरेंजमेंटमध्ये असायचो. सो काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेन ज्या मला वाटतात की सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे येऊन मदत होईल. तर पत्रकारितेचं शिक्षण खरं तर माझ्या शिक्षणामध्ये थोडा गॅप होता. मी बरेच काही वेगवेगळे गावाकडचे व्यवसाय करायचो, गावाकडे राहायचो. माझं गाव अगदीच छोटं आहे, 3-3.5 हजार लोक राहतात त्या गावात. आणि कोरोनाचा काळ आला, लॉकडाऊन लागलं. त्याच्यानंतर मोबाईलवर मी लॉंग फॉर्म इंटरव्ह्यूज बघायचो आणि डिजिटल मीडियामध्ये पहिल्यांदाच लॉंग फॉर्म इंटरव्ह्यूज, पॉडकास्ट हे हळूहळू ट्रेंड व्हायला लागलं होतं. ते आत्ता जास्त ट्रेंड होत आहे. तर त्या काळात BBC मराठी हे चॅनल बघायचो आणि कधीतरी वाटायचं की आपण तिथं काम केलं पाहिजे आणि त्या वेबसाईटसाठी किंवा तिथे आपण लिहिलं पाहिजे, रिपोर्टिंग केलं पाहिजे. आणि त्याच काळात बाकीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये गावामध्ये मी सक्रिय असायचो. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला बोलता येतंय आणि आपल्याला लिहिता येतंय आणि आपल्याला समाजातल्या काही प्रश्नांची जाण आहे. आता जर्नलिझममध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर या काही गोष्टी मला असं वाटतं की बेसिक तुमच्या क्लिअर पाहिजेत की तुम्हाला जर्नलिझम का करायचं आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे मोटिवेशन्स असू शकतात. कुणाला स्क्रीनवर बोलायचं असू शकतं, कुणाचं प्रेझेंटेशन स्किल चांगलं असू शकतं, कुणाचं रायटिंग स्किल चांगलं असू शकतं. पण माझ्या बाबतीत मला असं वाटतं की प्रश्न विचारण्याची जी इच्छा आपल्या मनामध्ये असते, त्या इच्छेनं मला जर्नलिझमपर्यंत आणि MGM पर्यंत घेऊन आलं. त्याच्यानंतर मी इथे आल्यानंतर मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो. आपल्याला कॉलेजमध्ये किती क्लासेस होतात, लेक्चर्स होतात, ते तर करणं गरजेचंच आहे, ते सगळ्यांनी केलं पाहिजे. पण मला सगळ्यात जास्त ज्या गोष्टींनी मदत केली त्या म्हणजे मी दिवसभर कॉलेजमध्येच असायचो. म्हणजे सकाळी मी 8-9 वाजता यायचो आणि मग 11-12 वाजेपर्यंत मी आणि माझे मित्र कॉलेजमध्ये असायचो. शेळके मॅडमनी आम्हाला त्यावेळेस खालच्या कम्प्युटर लॅबमध्ये 2 नवीन PC घेऊन दिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही लॉकडाऊनमध्ये काहीतरी नवीन करा. नवीन करा म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं आपल्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं तुम्हाला कसं रिपोर्टिंग करता येईल, तुम्हाला एक्सप्लेनेटरी व्हिडिओज बनवता येतील का. आणि आम्हाला त्यासाठी सगळं कॉलेज त्यांनी मोकळं करून दिलं. म्हणजे एवढं की मोहन मामा नसायचे, आम्हीच असायचो कॉलेजमध्ये. चाव्या पण आमच्याकडेच असायच्या आणि क्रोमा स्टुडिओ ओपन असायचा. सो मी आणि माझा एक मित्र होता ज्ञानेश्वर मोरे म्हणून, जो आत्ता एका पॉलिटिकल कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करतोय. तर आम्ही दोघांनी जवळपास कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये 450 ते 500 व्हिडिओज बनवले. यंगिस्तान नावाचं आमचं चॅनल होतं आणि त्यावेळेस व्हिडिओ एडिटिंग आम्हाला जमायची नाही. आम्ही फक्त बोलायचो, स्क्रिप्टिंग करायचो. तर व्हिडिओ एडिटर्सची एक टीम मिळाली. म्हणजे जे काही आम्ही शिकलो या कॉलेजमध्ये ते स्वतःहून आणि इथल्या सगळ्या संसाधनांचा वापर करून आपल्याला कसं शिकता येईल ते शिकत गेलो. त्याच्यामध्ये देशपांडे मॅडमनी, त्याच्यामध्ये विवेक राठोड सरांनी, इथल्या सगळ्या शिक्षकांनी खूप मदत केली की तुमचं अधिक रिफायनिंग कसं होत गेलं पाहिजे. आणि त्यानंतर बाई माणूस पोर्टल आपल्या इथे सुरू झालं. बाई माणूससाठी प्रशांत पवार सर इथे आले आणि प्रशांत पवार सरांनी आम्हाला आधी सगळा महाराष्ट्र पिंजून काढायला लावला. म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही, किरण होती आणि मी होतो. आम्हाला आठवतंय की आम्ही पहिल्यांदाच नंदुरबारला गेलो, पहिल्यांदाच जव्हार, मोखाडा ही जे सगळे भाग आहेत तिथे गेलो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या दलित वस्त्यांमध्ये आम्ही गेलो आणि तिथे माणसं कशी राहत आहेत हे फक्त बघितलं. खरं तर मी ज्या गावात राहतो माझं घर सुद्धा एका दलित वस्तीत आहे, पण कधी त्या अंगानं मी त्या दलित वस्त्यांकडे बघितलं नव्हतं की या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे. आणि त्याच्यातून आमचं कुठेतरी सेन्सिटायझेशन होत गेलं आणि त्या सेन्सिटायझेशनमधून आम्ही जे काही लिहिलं, जे काही व्हिडिओज बनवले, जे काही रिपोर्ट्स केले ते सगळे तुम्हाला बाई माणूसच्या पोर्टलवर बघायला मिळतील. आणि त्या रिपोर्टिंगचा आणि आपल्या MGM कॉलेजमध्ये शिकवल्या गेलेल्या गोष्टींचा हा खूप फायदा झाला आणि त्याचाच कुठेतरी मला वाटतंय तेच एक्सटेंडेड काम आम्ही BBC मराठीमध्ये सध्या करतोय, जे आम्ही बाई माणूसमध्ये करायचो. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही MGM मध्ये आहात तर सगळ्यात मोठे फायदे 2 आहेत. एक तर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथले शिक्षक सगळे, आणि दुसरं बाई माणूस सारखे प्लॅटफॉर्म्स, तुमच्या आयडियाज. म्हणजे मला आठवतंय माझ्या आधीची जी बॅच होती त्यामध्ये काही मुलांना शेतकरी आंदोलन कव्हर करायचं होतं आणि त्यांच्याकडे पैसे वगैरे, सगळे गरीब कुटुंबातली मुलं होती. तर शेळके मॅडमनी त्यांना जवळजवळ 50,000-60,000 रुपये देऊन, एक गाडी देऊन
त्यांना शेतकरी आंदोलन कव्हर करायला पाठवलं होतं. मला वाटत नाही महाराष्ट्रातलं कुठलं कॉलेज तुम्हाला एवढं एक्सपोजर ऑन ग्राउंड जायला मदत करत असेल. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुम्ही स्वतःहून शिक्षकांना अप्रोच झालं पाहिजे आणि त्याचा कुठेतरी मग तुम्हाला फायदा पुढे जॉब मिळवण्यात आणि इतर तत्सम गोष्टी करण्यात होईलच. पत्रकारितेबद्दल बोलण्यास मी खूपच म्हणजे नवीन आहे आणि मी 1.5 वर्ष झालं BBC मराठीमध्ये काम करतोय. त्याआधी 2 वर्ष बाई माणूसमध्ये काम करायचो. सध्या जे काही आपल्या माध्यमांमध्ये सुरू आहे ते सगळ्यांसमोर भाग आहे. म्हणजे मीडियावर जेवढी टीका केली जाते मला नाही वाटत सध्या कुठे केली जाते. पण काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. BBC मराठी हा एक प्लॅटफॉर्म आहे जो तुम्ही नियमित सध्या मागच्या काही 7-8 महिन्यांपासून तर वाचलाच पाहिजे. कारण आम्ही वेगवेगळे विषय, मग ते सामाजिक न्यायाचे असू द्या, दलितांचे असू द्या, आदिवासींचे असू द्या, महिलांचे असू द्या, सार्वजनिक आरोग्यावर आम्ही एक सिरीज केली आहे जी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याने, मी जर विद्यार्थी असतो तर मी नक्की वाचली असती. ती सिरीज तुम्ही बघितली पाहिजे, वाचली पाहिजे. त्याच्याने तुम्हाला सुद्धा सेन्सिटायझेशन होईल, तुम्हाला लिहिण्याचं का लिहावं हे कळत जाईल. त्याच्यानंतर पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया, पारी हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही फॉलो केला पाहिजे. वायर आहे हिंदी वायर जे दिल्लीतून काम करतं, ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. बहन बॉक्स नावाचा एक, म्हणजे विशेषतः मुलींसाठी सांगेल, बहन बॉक्स नावाचा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे जो प्लॅटफॉर्म तुम्हाला एका महिलेने या जगाकडे कसं बघितलं पाहिजे आणि कशी पत्रकारिता केली पाहिजे हे शिकवतो. आणि अर्थात आपला होमग्रोन ब्रँड आहे बाई माणूस. बाई माणूसचं प्रत्येक आर्टिकल जे बुलेटिन्समध्ये येतं, मला हे सांगायचं आहे की BBC मराठीमध्ये जेव्हा आम्ही विषयांची चर्चा करतो तेव्हा बाई माणूसमध्ये नेमकं काय कव्हर होतंय याची देखील चर्चा होत असते आणि तिथून सुद्धा आम्ही बरंच इन्स्पिरेशन घेतो. सो फ्युचर ऑफ मीडिया म्हणजे येत्या 3-4 वर्षात विथ AI अँड ऑल, AI मुळे स्क्रिप्ट रायटर्स, ट्रान्सलेटर्स हे जरी धोक्यात येत असले तरी पत्रकार कधी धोक्यात येणार नाही आहेत. कारण त्यांना AI प्रश्न नाही विचारू शकणार आहे. जे पंचिंग अबाव म्हणतो आपण, म्हणजे जे सरकारला, व्यवस्थेला, अधिकाऱ्यांना हे जे प्रश्न आहेत ते कधी AI विचारू शकणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही प्रश्न विचारायला तयार असाल तर पत्रकारितेचं आणि विशेषतः तरुण पत्रकारितेचं भविष्य खूप छान आहे. एवढंच सांगायचं. आणि तुम्हाला आता काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. आय होप जास्त बोललो नसेल. ओके, पहिल्यांदा तर BBC, हो ॲक्च्युली खूप डिफरन्स आहे. पण BBC हा ब्रँड मोठा होता आणि प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं की आपण BBC मध्ये काम करावं. तसंच माझंही होतं. दिल्लीत बऱ्याच अडचणी आहेत, जशा म्हणजे वातावरण तिथलं सूट होत नाही, खाणं पिणं सूट होत नाही, बाकीच्या गोष्टी आहेत. पण आमचा बहुतांश वेळ ऑफिसमध्ये, माझं तरी किमान ऑफिसमध्ये असतो आणि स्टोरीजच्या संदर्भात असतो. आणि माझी टीम कोऑपरेटिव्ह असल्यामुळं मला त्या अर्थानं काही अडचण आली नाही. पण मराठी मुलांना जर खरंच पत्रकारितेमध्ये रस असेल तर दिल्लीत एक खूप छान संधी आहे. दिल्लीत खूप सारे विषय आहेत, राजकीय असू देत, सामाजिक असू देत, जे तुम्ही कव्हर करू शकता. आणि माझा अनुभव तसा 1.5-2 वर्षांचा अनुभव आहे. आणि BBC मराठीच्या टीममध्ये काम करत असताना मी हिंदीसाठी पण काम केलंय. तर मी दिल्लीमध्ये पण रिपोर्टिंग केलंय. आणि म्हणजे गरिबांचं जर तुम्हाला खऱ्या नाहिरे वर्गाचं रिपोर्टिंग करायचं असेल तर तो कुठंच तेवढा फरक नाहीये. म्हणजे तिथं माणसं सगळीकडे सारखीच आहेत, त्याच्यामुळे तशी काय अडचण आली. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना भाषेवरून फार बिनवलं जातं. तसं तुला काय अनुभव आला? तू पण तिकडे उस्मानाबादचा आहेस आणि मराठवाड्यातच येत, आणि बीड, उस्मानाबाद आणि लातूरचं लँग्वेजचा टोन तर आणखीनच गावठी आहे. तर मग त्याचा कुठे प्रॉब्लेम आला तुला तिकडे दिल्लीत काम करताना? मी ऐकलंय खूप काही याबद्दल. पण BBC मराठीचे पहिले संपादक आशिष दीक्षित होते, जे औरंगाबादचे आहेत. आणि श्रीकांत बंगाळे म्हणून आमचे खूप उत्तम रिपोर्टर इथे औरंगाबादमध्ये आहेत आणि ते त्यांच्याच भाषेत रिपोर्टिंग करतात. मला असं वाटतं तुमच्याकडे विषय असतील, तुमच्याकडे कसब असेल करण्याचं, प्रश्न विचारण्याचं, डिजिटल कसब असेल म्हणजे एडिटिंग, प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी असतील तर भाषा आत्ताच्या माध्यमांमध्ये, निदान BBC मध्ये आणि डिजिटल पोर्टल्समध्ये तेवढासा त्याचा परिणाम होत नाही किंवा त्याचा फटका बसत नाही. पण हो, माझे काही मित्र, जसं तू म्हणालीस की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण आहेत,
आणि तिथे हा प्रॉब्लेम आहे, अजूनही आहे. मला नाही वाटत भाषेचं तेवढं डेमोक्रेटायझेशन झालंय. आणि विशेषतः मराठवाडा विदर्भातली सगळी मुलं इनपुटमध्ये काम करतात, म्हणजे डेस्कवर बरेच जण काम करतात, पण प्रेझेंटेशन मध्ये मराठवाडा विदर्भाचं तेवढं मला अजूनही दिसलं नाही. विलास बडे सर आहे आणि तो भाषेच्याच या सांस्कृतिक गोष्टीमुळे असू शकेल, पण मला असा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्याचा नाही आहे. भाषेवर काम करणं गरजेचं आहे का? अर्थात भाषेवर काम करणं गरजेचं आहे, पण भाषा हे एक माध्यम आहे तुमचं व्यक्त होण्याचं, आणि ते काही असू शकतं. उद्या मी तेलुगू बोलू शकेन, उद्या मी म्हणजे बोलभिडू सारखा प्लॅटफॉर्म आज आपल्या मराठी डिजिटल मीडियात खूप मोठा आहे आणि ह्यूज रेव्हेन्यू त्यांनी जनरेट केलाय. ते त्यांचीच भाषा वापरतात. बाई माणूस मध्ये आपल्या ज्या सगळ्या रिपोर्टर्स आहेत, कोणी गोंडीमधून रिपोर्टिंग करतोय, कोणी माडियामधून रिपोर्टिंग करतोय, कोणी नंदुरबारमध्ये रिपोर्टिंग करतोय, आणि प्रत्येकाला आजकाल विषयांचा क्रायसिस जास्त वाढत चाललाय भाषेपेक्षा. कारण प्रत्येक जण रिपोर्टर आहे ना, आज प्रत्येकाकडे फोन आहे. एखादी घटना घडली, मी फोन चालू केला, आय एम अ रिपोर्टर तिथे. म्हणून भाषेपेक्षा मला असं वाटतं विषयांची जास्त मारामार आहे. आणि जर तुमचे डोळे उघडे असतील, तुम्ही सतत समाजाभिमुख असाल, बघत असाल काय होतंय काय नाही घडतंय, तर त्याही बाबतीत काही अडचणी येत नाही. आणि अर्थात भाषा शिकायलाच पाहिजे, लिहायचं असेल तर त्यात देशपांडे मॅम मदत करूच शकतात तुम्हाला. आजची पत्रकारिता आणि आजचे संपूर्ण मानक्याबद्दल आहे, त्यांच्या संपूर्ण आघातात पत्रकारांची होते. पत्रकारांचे आघात होतो. पत्रकारांना म्हणावं तसं स्वातंत्र्य मिळत नाहीये. मी सर्व वर्तमानपत्रामध्ये काम केलेली, काम केले, परंतु आताची पत्रकारिता ही पत्रकारांच्या माध्यमातून मालकांच्या हातात दिलेली आहे. जाहिराती किती मिळतात त्याच्यावर तुमचं बातमीपत्र असतं. बीबीसी लंडनचं तुमचं वेगळं मत काय आहे? ऍक्च्युली बीबीसी कसं चालतं हे मी थोडंसं सांगतो. बीबीसी ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस आहे आणि ब्रिटिश प्रत्येक नागरिक त्यांच्या उत्पन्नातला काही भाग त्यांच्या माहिती मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटसाठी देत असतो. तर तो जो पैसा आहे, तो टॅक्सचा पैसा आहे, त्याच्यातून जगभरातल्या बीबीसीचे चॅनल्स आणि हे सगळे फंड होतात. त्यामुळं खाजगी मालकांचं जसं तुम्ही म्हणालात सर, तसा काही अजून अतिक्रमण बीबीसीवर झालंही नाही आणि ते होणार नाही, कारण मागच्या 150 वर्षांपासून बीबीसी तसंच सुरू आहे. आणि ही एक चांगली बाब आपण खरं तर शिकली पाहिजे, की जर तुम्हाला खरी माहिती मिळवायची असेल, खरी पत्रकारिता बघायची असेल, बातम्या बघायच्या असतील, तर तुमच्या खिशाला कुठेतरी कात्री बसणारच आहे. आणि ती तुम्ही म्हणजे न्यूज लॉन्ड्री सारखा प्लॅटफॉर्म आज आपल्या देशात आहे, जो प्रचंड चांगलं रिपोर्टिंग करतो, पण त्यांना पैशांची गरज आहे आणि ते पैसे आपण स्वतःच दिले पाहिजेत. आणि जर ते दिले नाहीत तर काय होतं ते आपण सगळं बघतोच आहे, ते आहेच आहे. मराठी बातमीपत्रांना म्हणावं तसं अजून मराठवाड्यामध्ये अजून मान सन्मान मिळाले असं मला वाटतं. कदाचित चुकीचा गैरसमज असेल माझा, कारण तुम्ही ज्या पत्रकारितेमधून किंवा त्या वाहिन्यामधून समोर जात आहे ते अजून बीबीसी मराठीत अजून केलं नाही असं माझा अंदाज आहे. कारण मी प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, प्रतिनिधी संपर्क म्हणजे भेटतच नाही, तर त्याचा विचार होणं आवश्यक असं मला वाटतं. संपादक सांगू शकता. पण बीबीसी मराठीनं मागच्या 8-9 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर काम केलंय. आम्ही अगदी नंदुरबारच्या डाकीण प्रश्नापासून ते मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर असेल, सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर असेल, इव्हन आता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही झालं त्यात आम्ही विस्तृत रिपोर्टिंग केलंय. खाजगी दवाखान्यामध्ये डायलिसिसला येणारा खर्च किती आहे यावर रिपोर्टिंग केलं. पण बीबीसी मराठीच्या काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे त्याविषयी मी बोलावं ह्यापेक्षा नाही आहे. पण आमची टीम छोटी आहे, आम्ही 30 जणांची टीम आहोत, त्याच्यामुळे कदाचित तसं होईल. एक प्रश्न आहे माझा. तुम्ही जसं म्हणालात की दलित वस्तीमध्ये किंवा कोणत्या तरी वस्तीमध्ये जाऊन तुम्ही स्टोरीज केल्या, सो त्या स्टोरीज कोणत्या अपलिफ्टमेंटसाठी केल्या, त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी केलंय? जर तशा केल्या असतील तर नंतर तुम्हाला त्याचा काही पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवला आहे का त्या स्टोरीजचा? ओके, मी माझीच स्टोरी सांगतो. मी काय केलं होतं. मागच्या वर्षी मी बार्शी, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात बार्शी आहे, उस्मानाबादच्या लोकसभेत येते ती, आणि बीडमध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर एक स्टोरी केली होती. तर तिथे असं झालं होतं की माजी सरपंच होत्या ज्या वारल्या आणि त्यांचा अंत्यसंस्कार अडवण्यात आला, कारण त्या गावात स्मशानभूमी नव्हती आणि दलित स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झालं होतं. तर हा प्रश्न मी फक्त थोडा, म्हणजे मी दिल्लीत होतो ऑफकोर्स, आणि मी बघितलं की हा किती मोठा आहे. तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ
22,000 गावांमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रॉब्लेम होता, तिथं कॉन्फ्लिक्ट होते आणि आम्ही ती स्टोरी केली. त्या स्टोरीनंतर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की आत्ता त्याचं बांधकाम परवाच्या दिवशी सुरू झालंय आणि ती स्मशानभूमी तिथे बांधली जाते. आणि आता इथून पुढे त्या गावातील दलितांना नाही, सगळ्याच समाजातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी काही इश्यूज येणार नाहीत. सो जसं तुम्ही म्हणालात की काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो का, दिसतो, बट तुम्हाला पेशन्स असावा लागतो. आणि अर्थात ॲज अ रिपोर्टर, ॲज अ पत्रकार आपलं काम प्रश्न मांडणं आहे, त्यासाठी लढणं सुद्धा कदाचित असू शकतं, पण ते करत राहिलं पाहिजे, सतत करत राहिलं, त्याचा पाठपुरावा करत राहिला. आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात जे काही घडतंय ते आपण बघतोय. BBC मराठीने त्याच्यावर जवळजवळ 7-8 वेळा विस्तृत रिपोर्टिंग केलंय. त्याच्या हिअरिंग्सला आम्ही खूप क्लोजली फॉलो करतोय आणि आम्ही आमच्या कुवतीनुसार ते प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सो होतात, पॉझिटिव्ह चेंजेस होतात, बट आता परिस्थिती अशी आहे की ते अर्थात कमी प्रमाणात होत आहे. थँक्यू. येस सर, सध्याच्या काळामध्ये पेड न्यूज जो आहे जास्त सुळसुळाट दिसतोय. खरी न्यूज जी आहे ती न पाहण्यापेक्षा कशा पद्धतीने दाखवायची असं पण केलं जातं, म्हणजे त्याला आपण प्रस्तुत केली जाते न्यूज. त्याबद्दल काय म्हणतात? पेड न्यूज आहे हे तर वास्तव आहे सर. म्हणजे आता तुम्ही रोजचे प्राईम टाइमचे शोज जर सगळे बघितले, त्याच्यावर तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीनं एकाच समाजाला टार्गेट करून हे सगळं केलं जातंय. आणि याच्यावर बोलणं सुद्धा मला वाटतंय, आपण काय बोलणार आहोत ना, पण नागरिक म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं माझी पण एक जबाबदारी आहे आणि ती चांगल्या प्लॅटफॉर्म्सना मी किमान पैसे नाही पण किमान मी बघत राहीन. म्हणजे मी जर न्यूज कन्झ्युम करतोय तर मी व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म्सवरून करेन आणि असे कोणते प्लॅटफॉर्म्स आहेत का याचा शोध घेत राहील. कारण ते जर नाही केलं तर मग आपण पेड न्यूजच्या सगळ्या परिणामांना बळी पडणारच होतं. म्हणजे ते अगदीच गिवन आहे की तुम्ही जर त्याला मदत केली नाही तर हे वाढणारच आहे. म्हणजे सो इट्स अ सायकल. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. लोकांना पेड न्यूज पाहिजे सवय झाली असं मला म्हणजे आपण ब्रेकिंग न्यूज जास्त मी सगळ्याच अर्थात लोकांवर ढकलणार नाही, पण मला असं वाटतं आपली एक जबाबदारी आहे खरी माहिती जाणून घेण्याची आणि ती जाणून घ्यायचं असेल तर कष्ट घ्यावे लागेल. थोडं खिसाला पण आपलं भार पडू शकतो आणि त्याची तयारी असेल तर अर्थात तुम्ही या सगळ्या फेक न्यूजच्या पासून स्वतःला इन्सुलेट करून ठेवू शकता. स्वतःचं एक मत कुठेही बायस न येता होऊ शकतं, राहू शकतं. यश भाई, आम्ही तुझी जर्नी खूप जवळून पाहिलेली आहे. जेव्हा मी फर्स्ट इयरला इथं आलतो त्यावेळेस खूप नवीन होतो, काही माहीत नव्हतं. जेव्हा मला काही इथं काही येतही नव्हतं, कारण की तुम्ही खूप सिनियर होते माझ्यापेक्षा जास्त. तर आता हे जे मुलं आहेत आणि स्टार्टिंग तू जेव्हा इथे आलतास तेव्हा तू स्क्रिप्टिंगवर कसं काम केलंस, या कसं तू स्टार्टिंगला कुठून डाटा हे करायचा, तो आपल्या भाषेवर कुठून कोणते बुक सजेस्ट, आपल्या टीचर कोण सजेस्ट करायचे, ते कोणत्या आपल्या स्टार्टिंगने मुलांनी हे केलं पाहिजे, कोणत्या स्टार्टिंगला स्क्रिप्ट करताना बिगिनर्स एकदम त्यावेळेस. मला असं वाटतं सुरुवात आपण वाचण्यापासून करायला पाहिजे. वेगवेगळे रिपोर्ट्स आपण डिटेल कसे लिहिले जातात हे वाचलं पाहिजे. मी माझा पहिला रिपोर्ट कसा लिहिला हे तुला सांगतो. आम्ही आळवंड नावाच्या एका गावात नाशिक जिल्ह्यातला गेलो होतो, ज्या आळवंड जवळ एक धरण होतं आणि ते धरण मुंबईला पाणी पुरवठा करायचं आणि त्या धरणाच्या वरच राहणारे, म्हणजे धरण समोर दिसतंय आणि तिथे राहणाऱ्या लोकांना पाणी नव्हतं. सो मी एक निबंध जसं शाळेत लिहितात तसा पहिल्यांदा लिहून काढला. तो काही अर्थात पत्रकारितेच्या भाषेतलं आर्टिकल नव्हतं, पण मग मी ते वेगवेगळ्या शिक्षकांना आपल्या सगळ्या दाखवलं, प्रशांत सरांना दाखवलं आणि त्यांनी त्याच्यात काही बदल केले आणि मग दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीला तो छापून आला. माझ्यासाठी तो पहिला लेख होता छापून आलेला. सो मला असं वाटतंय आपण जास्तीत जास्त वाचत राहिलं पाहिजे. लॉंग फॉर्म जर तुला स्क्रिप्टच करायची असेल तर आणि व्हिडिओची स्क्रिप्ट जर करायची असेल तर तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे व्हिडिओ ऐकत राहा आणि ते लिहित राहा. म्हणजे मनात तरी किमान त्याचे स्क्रिप्ट इमॅजिन कर की ते कोणती भाषा वापरतायत, कोणत्या वेळेस कोणता कट वापरला जातोय, कोणतं व्हिज्युअल वापर. तू एडिट पण करतोस मला माहिती आहे, आपण सोबत काम केलं. तर ते जास्तीत जास्त ऑब्झर्व कर. आपला इनपुट जेवढा अधिकाधिक चांगला होत जाईल तेवढं आपलं आउटपुट आपोआप चांगलं. पण आजकाल कन्फ्युज होते की माणूस AI मुळे खूप जास्त कन्फ्युज होतो, स्क्रिप्टिंगमुळे, या रिसर्च आपण जिथून माहिती गोळा करतो खूप गोष्टीमुळे, त्याच्यामुळे थोडंसं माइंड आपलं कन्फ्युज होऊन जातं की आपण डाटा कुठून उचलला पाहिजे. म्हणूनच आपण व्हेरीफाईड गोष्टीच उचलल्या पाहिजेत. सरकारच्या वेबसाईट्स असतील, वेगवेगळ्या प्रतिष्ठित संस्था आहेत, त्यांच्या थ्रू घ्यायचं. सोर्सेस आपले चांगले ठेवायचे म्हणजे ते कन्फ्युजन पुढे होत नाही. म्हणजे विकिपीडिया हे आपलं सोर्स असू शकत नाही. तर पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून
आपलं कर्तव्य आहे की आपण अधिकाधिक त्याच्यात खोलात जाऊन लोकांशी बोलून, आपल्या इथे एवढी चांगली लोक आहेत. म्हणजे सर, मला आठवते, मी सर MCN न्यूजमध्ये काही दिवस काम करायचो आणि मी पत्रकार परिषदांना जायचो. तुम्ही तिथे येऊन बसायचा, मी लांब बसायचो सर, मी एकदमच लहान होतो, पण तुम्ही जे प्रश्न विचारायचा ते मी ऑब्झर्व केले. त्याच्यामुळे माझे प्रश्न सुधारायला मला मदत होते. त्याच्यामुळे आपल्या इथे औरंगाबादमध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलत राहिलं पाहिजे. आपण जर शांत राहिलो, काय म्हणतात त्याला, इंट्रोवर्ट राहिलो, तर पत्रकारितेत मग प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटतं. ओके, झालं. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर थांबू. थँक्यू.